सोलापूरच्या माळशिरसमधील बोरगावमध्ये आज संत तुकाराम महाराजांची पालखी मुक्कामी आहे। दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली। खरगेंच्या घरी काँग्रेसनं आंदोलनाची योजना आखली होती। वाढदिवसाचं निमित्त साधून खरगेंच्या घरी काँग्रेसची बैठक पार पडली। बैठकीनंतर काँग्रेसचे नेते मोदींच्या निवासस्थानाकडे निघाले होते। राहुल गांधी प्रियंका गांधींकडून 3.5 तास आंदोलन करण्यात आलं। खरगेंच्या घरी काँग्रेसनं आंदोलनाची योजना आखली होती असं सूत्रांनी म्हटलेलं आहे। वाढदिवसाचं निमित्त साधून खरगेंच्या घरी काँग्रेसची बैठक झाल्याचं देखील सूत्रांनी म्हटलं। बैठकीनंतर काँग्रेसचे नेते मोदींच्या निवासस्थानाकडे निघाले होते। राहुल गांधी प्रियंका गांधींकडून 3.5 तास आंदोलन करण्यात आल्याचं देखील सांगण्यात आलं। खरगेंच्या घरी काँग्रेसनं आंदोलनाची योजना आखल्याचे देखील म्हटलेलं आहे। वाढदिवसाचं निमित्त साधून खरगेंच्या घरी काँग्रेसनं हे प्लॅनिंग केल्याचं देखील बोललं जातंय। त्या संदर्भातली माहिती आता समोर आली। वाढदिवसाचं निमित्त साधून खरगेंच्या घरी काँग्रेसची बैठक झाल्याचं सूत्रांनी म्हटलंय। बैठकीनंतर काँग्रेसचे नेते मोदींच्या निवासस्थानाकडे निघालेले होते। ज्यावेळेला राहुल गांधींना ताब्यात घेण्यात आलं त्या दरम्यानची ही दृश्य आता आपण पाहतो आहोत। राहुल गांधी प्रियंका गांधी यांना 3 तास जवळपास पोलिसांनी ताब्यात ठेवलेलं होतं। 3 तासांनंतर त्यांची सुटका करण्यात आलेली होती। सोनिया गांधी देखील यावेळेला पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं। बैठकीनंतर काँग्रेसचे नेते मोदींच्या निवासस्थानाकडे निघाले होते असं म्हटलं जात आहे। Went and met the Speaker of the Lok Sabha, and I said to him that it was important that we be allowed to debate what happened to the students the day before. The Speaker said he needed to take permission from the government, but it was very clear to us in the hours after that there was no interest in the government of having a debate. तो हमने decision लिया कि हम प्राइम मिनिस्टर के घर के सामने जाके धरना करें और जो स्टूडेंट्स की इशू है, जो देश के लिए सबसे जरूरी इशू है और जो उनके खिलाफ किया गया है, वो हम नेशनल अटेंशन में लाएं और प्राइम मिनिस्टर का घर के सामने जाके